अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत जिल्ह्यातील प्रलंबित कामांवर जोरदार चर्चा झाली असून खासदार बळवंत वानखडे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत कामाचा जाब विचारला। प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले। मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला जिल्हाधिकारी आशिष शेरीकर, खासदार बळवंत वानखडे, मनपा आयुक्त सौम्य शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा, आमदार गजानन लवटे, आमदार प्रवीण तायडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेण्यात आला। अनेक कामे अद्याप प्रलंबित असल्याचे निदर्शनास येताच खासदार बळवंत वानखडे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। प्रलंबित कामे वेळेत का पूर्ण झाली नाहीत, नागरिकांच्या समस्या अद्याप का सोडविल्या गेल्या नाहीत, असा थेट सवाल करत त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना खडसावले। मिळाली ना फॉरेस्टची परमिशन? आता मीटिंग आहे तर 7 दिवसावर आले। 2 वर्ष, 1.5 वर्ष, 1 वर्ष काय सोपा काढला नाही का? 2 वर्ष नव्हती मिळाली। 2 वर्षापासून अर्ज टाकून ठेवला होता, आता मिळाली काय नाही? 2 वर्षापासून अर्ज टाकून ठेवला होता सर, आता मिळाले 7 दिवसाच्या अगोदर। 2 वर्षाच्या पूर्वी अर्ज टाकला होता, हो, आता भेटले। बीबीएनएलचे आपले जे वरिष्ठ अधिकारी पुण्याचे जे मला वाटतं टेलिकॉम सर्व्हिसेसचे अधिकारी आहेत त्यांच्याशी पण मी बोललो होतो। ते म्हणाले होते आम्ही लवकरात लवकर तो टेंडर फायनल करतोय, पण आता इट्स बीन 5-6 मंथ्स ॲटलिस्ट सिन्स दॅट कॉल। त्या टेंडर नाही झालं, त्याच्या आधी खासदार साहेब सांगतो वन विभाग त्या आदिवासी त्याच्या जीवाशी खेळते, तुम्ही त्याच्या जीवाशी खेळता, आरोग्यवाले त्याच्या जीवाशी खेळता। तुम्ही ते पुण्यातल्या अधिकाऱ्यांचा नाव नंबर द्या जरा, एकदा फोन लावा। अजून तुमची केबलची परवानगी भेटली नाही, केबल तुमचं हे झालं नाही। किती टावर मंजूर झाले होते पूर्ण मेळघाटमध्ये? सध्या 50 टावर, सध्या 50 टावर मेळघाटमध्ये चालू आहे। चालू नाही विचारलं, मंजूर किती झाले? त्यांना त्याच्यावर तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही उठणार तुम्हाला काय शरम वाटते उठायची? खाली बसून त्याला माहिती पूर्ण आले। किती झाले मंजूर? हा काय म्हणलं? 77। आणि किती पूर्ण झाले? 50 झाले, 53 झाले सर। मग हे बाकीचे काय झालं? बाकीचं काय झालं? बाकीचे जे आहे ती वन विभागाची परमिशन नव्हती, ती मिळाली सर आता आम्हाला। 21 टावरची परमिशन मिळाली आहे। टावरच्या परमिशन कधी आल्या, कोणा वर्षात आल्या सांगा तुम्ही? टावरची सर 2021 जे आहे प्रोजेक्ट आता चालू झाला। तो प्रोजेक्ट कधी झाला सर? 2023 पासून। 2023 पासून। 2023 पासून या 53 झाल्या तुमच्या परमिशन, बाकीच्या कशा राहिल्या? सर ती वन विभागाकडे जी आहे ती गेल्या 2 वर्षापासून आम्ही अर्ज टाकली होती, ती आता वन विभाग ज्याच्या त्याच्या मानवी सुई आहे, तुमची ज्याच्या त्याच्या मानवी सुई आहे। यावेळी जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, नागरी समस्या आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि प्रलंबित प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। लवकरात लवकर कामे पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। बैठकीत जिल्ह्यातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रलंबित कामावरून खासदारांचा आक्रमक पवित्रा आणि प्रशासनाला दिलेल्या कडक सूचना यामुळे आता जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।